नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण ताजा मसाला घरच्या घरी बनवून चिकन कसे बनवायचे हे पाहणार आहोत. त्याबरोबर चिकन पचायला सोपे व्हावे यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने सोलकढी बनवणार आहे. नवशिकेही सहजतेने बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण चिकन मॅरिनेट करण्यास ठेवूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यामध्ये हळद, मीठ, आले अर्धा इंच, मिरची एक, 4 ते 5 लसूण पाकळ्या व कोथिंबीर अर्धी वाटी याची हिरवी पेस्ट तयार करून ती त्यामध्ये घातली आहे व अर्धी वाटी दही घातले आहे आणि चमच्याने सर्व व्यवस्थित चिकनला पेस्ट लावून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला आता हे चिकन साधारणतः अर्धा तास त्यावर झाकण ठेवून मॅरिनेट करण्यास ठेवायचे आहे. चिकन मॅरिनेट होईस्तोवर आपण मसाला बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 2 तमालपत्रे, जिरे पाव चमचा, मद्रास मिरची 1, 4 ते 5 मिरे, 2 लवंगा, जावित्रीचा 1 तुकडा, हिरवी वेलची 2, मसाला वेलची 2, दालचिनीचे 2 छोटे तुकडे व धणे 1 मोठा चमचा. हे सर्व जिन्नस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर मी एक तवा गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये आपल्याला हे सर्व खडे मसाले घालून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्याचा सुगंध व्यवस्थित आला पाहिजे इतपत आपल्याला हे मसाले पूर्णपणे भाजून घ्यायचे आहेत. प्रथम खडे मसाले 1 मिनिटभर ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 मिनिटानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचे आहे आणि मसाले फुलेस्तोवर खरपूस भाजायचे आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता मसाले अगदी खरपूस भाजून तयार झाले आहेत आणि त्यांचा सुवासही किचनमध्ये दरवळत आहे. ते आता आपण एका ताटात काढून घेऊया. खडे मसाले एका ताटात काढून घेतल्यावर पुन्हा त्याच तव्यावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 4 मोठे कांदे जाडसर चिरून घेतले आहेत. ते आता आपण ह्या तव्यावर घालून अगदी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून लालसर होईस्तोवर भाजून घेणार आहोत. साधारणतः 1 मिनिटभर कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये 10 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आले घालायचे आहे आणि त्यानंतर 2 चमचे तेलही घालायचे आहे आणि कांदा आणि आलं लसूण अगदी बदामीसर होईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे. आपण आता ह्या स्टेजमध्ये जो 1 वाटी ओले खोबरे खवून घेतले आहे ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम लो करून व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत. आता ओले खोबरे कांद्यात घातल्यावर आपल्याला गॅस मंद करून अगदी लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. जर आपण गॅस मीडियम किंवा हाय फ्लेमवर ठेवला तर खोबरे करपण्याची शक्यता असते आणि त्याचा करपट वास चिकनमध्ये उतरतो. म्हणून खोबरे भाजताना अगदी गॅस मंद करावा आणि अगदी खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा खोबऱ्याचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता गॅस बंद करून ते एका आपण भांड्यात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. कांदा खोबऱ्याचे वाटण थंड होईस्तोवर आपण आता चिकन शिजण्यास ठेवूया. त्यासाठी मी एका गॅसवर गरम पाणी करत ठेवले आहे व एका गॅसवर एक मोठे भांडे ठेवले आहे. भांडे थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे. तेल थोडेसे गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आणि 2 दालचिनी आणि 2 तमालपत्र हे आपण ह्या तेलात घालून अगदी लालसर होईस्तोवर व्यवस्थित परतून घेणार आहोत.
कांदा बदामीसर होईस्तोवर आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. तत्पूर्वी आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते ते मी एका मिक्सरच्या भांड्यात घेतले आहेत. प्रथम हे मसाले आपण पाणी न घालता ते वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे गरम मसाले सुके वाटून घेतल्यामुळे त्याची पावडर अगदी लगेचच तयार होते. आता हे मसाले आपण पाहू शकता थोड्याच प्रमाणात बारीक झाले आहेत. आपल्याला हे मसाले अगदी गंधासारखे वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण त्यामध्ये कांदा खोबऱ्याचे जे आपण वाटण तयार करून घेतले आहे त्यातील 2 चमचे ह्यामध्ये घालायचे आहे व पाववाटी पाणी घालून अगदी बारीकसर अशी गरम मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता मसाला व्यवस्थित बारीक झाला आहे. आपल्याला इतपतच मसाला बारीक तयार करून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपण कांदा बदामीसर झाल्यावर त्यामध्ये घालूया. आता कांदा बदामीसर झाला आहे. ह्या स्टेजमध्ये आपण जो गरम मसाला बारीक वाटून घेतला होता तो आता ह्यामध्ये घालणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपण हा मसाला व्यवस्थित भाजला आहे त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही. त्यामुळे फक्त 1 मिनिटभर आपल्याला कांद्यामध्ये मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता गरम मसाला पूर्णपणे मिक्स झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये 1 चमचा लाल तिखटही आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा अर्धा मिनिटभर व्यवस्थित हा मसाला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आपण पाहू शकता मसाल्याला तेलही सुटले आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण मॅरिनेटेड चिकन ह्यामध्ये घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि चिकन अगदी मसाले कोट होईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता चिकन मसाल्यात पूर्णपणे कोट झाले आहे. आपल्याला आता चिकनमध्ये पाणी घालायचे आहे. त्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवले होते. ते आता उकळले आहे. ते आता आपण ह्या चिकनमध्ये घालूया. त्यासाठी गॅस लो ठेवायचा आहे आणि नंतरच पाणी आपण चिकनमध्ये घालायचे आहे. आता चिकनमध्ये गरम पाणी घातल्यावर चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः चिकन 20 मिनिटभर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आता चिकन शिजेस्तोवर आपण जे कांदा खोबऱ्याचे वाटण तयार केले होते ते आता मिक्सरमधून बारीकसर पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात त्यातील अर्धे कांदा खोबऱ्याचे वाटण मी घेतले आहे. त्यामध्ये पाववाटी पाणी घालून आपल्याला अगदी बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी इथे 2 बॅचेसमध्ये हे वाटण वाटून घेत आहे. आपल्याला अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार झाली आहे. आणखी मी दुसऱ्या बॅचेसमध्ये असे वाटण बारीकसर वाटून घेत आहे. आपण पाहू शकता ग्रेव्हीसाठीचे वाटण पूर्णपणे तयार झाले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया. आपल्याला गरजेनुसारच वाटण चिकनमध्ये घालायचे आहे. त्यासाठी जे आपण चिकन शिजत ठेवले होते त्यावरील झाकण काढून आपल्याला चमच्याने चिकन व्यवस्थित शिजले आहे की नाही ते पाहायचे आहे. चिकन थोडेसे शिजल्यावर त्यामध्ये साधारणतः 10 ते 12 चमचे हे वाटण आपण घालणार आहोत आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता हे उरलेले वाटण आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. ते भाजी किंवा आमटीसाठी वापरू शकतो. आता चिकनला उकळी आली आहे. ह्या स्टेजमध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे. आपण चिकनला मॅरिनेट करताना मीठ लावले होते त्यामुळे ग्रेव्हीचा अंदाज घेऊनच आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये मी 1 बटाटा जो जाडसर चिरलेला आहे तो मी घालणार आहे. जर बटाटा तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता.
चिकनमध्ये बटाटा घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण सोलकढी तयार करूया. त्यासाठी अर्धी वाटी ओले खोबरे, 4 ते 5 कोकम, पाव चमचा धणे व पाव चमचा जिरे, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आले, पाव चमचा साखर, मीठ चवीनुसार व 1 ग्लास पाणी. आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, त्यानंतर एक एक करून सर्व जे आपण जिन्नस घेतले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत आणि पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता मिश्रण पूर्णपणे बारीक झाले आहे. ते आता आपण गाळणीने गाळून घेऊया. अशा प्रकारे राहिलेल्या चोथ्यामध्ये पुन्हा थोडेसे पाणी घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेऊया आणि गाळणीने गाळून घेऊया. आपण पाहू शकता सोलकढी पूर्णपणे तयार झाली आहे. ती आता आपण बाजूला ठेवूया. आता आपण चिकन शिजले आहे की नाही ते पाहूया. आपण पाहू शकता चिकनही अगदी खाण्यास तयार झाले आहे. तुम्हाला कितपत जाडसर किंवा पातळसर ग्रेव्ही हवी असेल तितके चिकन आटवून घ्यायचे आहे. आता गॅस बंद करून आपण हे चिकन सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले ताज्या मसाल्यातील चिकन व सोलकढी. तुम्ही अशा प्रकारे चिकन व सोलकढी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झणझणीत रेसिपीसह. धन्यवाद.